हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंडा करी। पण ही अंडा करी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा चिरून घेतला। 7 ते 8 सुक्या खोबऱ्याचे तुकडे केले। मुठभर कोथिंबीर घेतली। 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि साधारण 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय। मी खोबरं तव्यावर छान खरपूस भाजून घेतलंय आणि मग खोबरं भाजून झालं की लगेच कांदा सुद्धा छान भाजून घेतला। कांदा भाजण्यासाठी मी थोडंसं तेल टाकलंय। हा कांदा सोनेरी रंगाचा झाला की मग भाजलेले खोबऱ्याचे तुकडे सुद्धा त्यामध्ये टाकून एकदा परतवून घ्यायचे आहेत आणि मग गॅस बंद करून थोडा वेळ तव्यावर तसेच ठेवायचे आहे। कांदा खोबरं थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्यात आपण घेतलेली मुठभर कोथिंबीर, आलं लसूण छान टाकून ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। आता गॅसवर मी कढई ठेवली। कढई तापली की त्यात 2 ते 3 चमचे तेल घेतलं। तेल छान तापलं की त्यात पाव चमचा जिरे टाकलं आणि मग जिरे छान फुललं की त्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकून घेतला। हा टोमॅटो मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे टोमॅटो साधारण अर्धवट शिजला की मग त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट ॲड करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट सुद्धा तेलात छान परतवून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे हे मिश्रण परतवायचं आहे आणि मग त्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला हे सगळं घातलं आणि छान परतवून घेतलं। आता चिमूटभर हळद घातली आणि सर्व मसाले मस्त मिक्स करून घेतले। आता झाकण लावून मसाल्याला छान तेल सुटू द्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलंय। आता ह्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त ढवळून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर रशाला छान एक उकळी येऊ द्यायची आहे। वाव, रशाला मस्त खळखळून उकळी आली आहे। ह्या स्टेजला गॅसची फ्लेम कमी करून त्यात अंडी फोडून टाकायची आहेत। मी इथे एक एक करून 5 अंडी फोडून टाकत आहे। अंड्याची जागा तुम्ही निश्चित करून त्यामध्ये हळूहळू अंडी फोडून सोडायची आहेत, जेणेकरून ती सगळी अंडी सेपरेट राहतील। आता रस्सा लगेच कालवायची घाई नाही करायची, तर झाकण लावून ही अंडी छान शिजू द्यायची आहेत। साधारण 2 मिनिटांनी झाकण उघडून रस्सा थोडा हलक्या हातांनी कालवून घ्यायचा आहे, जेणेकरून अंडी खाली चिटकायला नकोत। आणि मग वरून थोडीशी कोथिंबीर चिरून पुन्हा झाकण लावून एक उकळी काढून घ्यायची आहे। साधारण 3 ते 4 मिनिटांनी तुम्ही कढईचं झाकण उघडू शकता आणि अंडा करी बनून तयार आहे। फार टेस्टी बनते ही रेसिपी। तुम्ही इथे बघू शकता किती मस्त रंग आलाय। अंडी सुद्धा किती छान शिजली आहेत। ह्या अंड्याचा बलक रश्श्यामध्ये कालवून खायला अप्रतिम लागतो। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात सुके बोंबील सुद्धा टाकू शकता, त्यामुळे टेस्ट अजून वाढते। तर फ्रेंड्स, तयार आहे आपली अंडा करी। ही अंडा करी तुम्ही चपाती किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.